आदित्य ठाकरे म्हटलं तर शिवसेनेचा अतिशय सोबर आणि सुसंस्कृत चेहरा. याच आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार विधिमंडळामध्ये पाहायला मिळाला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केलं. या आंदोलनात आदित्य ठाकरे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांची फिरकी घेताना दिसले. त्या नेत्यांची नक्कल करताना आदित्य ठाकरेंना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विधिमंडळात शालीन सोज्वळ वावर असलेल्या आदित्य ठाकरेंचा वेगळाच अवतार विधिमंडळात पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्ष नेतेपदासाठी केलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आदित्य ठाकरेंनी पायरीवर बसताच सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी सामाजिक न्याय मंत्री विधिमंडळात प्रवेश करत होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी गद्दार सरकार, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. 50 खोके एकदम ओके ही आरोळी तर सत्ताधाऱ्यांची ही दाद घेणारी ठरली. जितेंद्र आव्हाड यांचं भाषण सुरू असताना विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे तिथून निघाल्या होत्या. त्याच वेळी आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा 50 खोकेंची आरोळी दिली. त्यानंतर मर्सिडीज खोके अशी घोषणा दिली. त्यानंतर पुन्हा मर्सिडीज एस क्लास खोके अशी घोषणा दिली. ही घोषणा दिल्याबरोबर नीलम गोऱ्हे काही क्षण थांबल्या, मागे फिरल्या आणि रागात असा काही लूक दिला की आता काहीतरी होईल असं वाटत असतानाच त्या तिथून निघून गेल्या. भास्कर जाधवांचं भाषण सुरू असतानाच रोहयो मंत्री भरत गोगावले तिथे आले. त्यांना लांबून पाहताच आमदार नितीन देशमुख यांनी ओम फट स्वाहा अशी घोषणा दिली. त्यांच्या मागोमाग भास्कर जाधवांनी ओम फट स्वाहा अशी घोषणा दिली. भास्कर जाधव खास ठेवणीतल्या घोषणा देत असताना आदित्य ठाकरे जागेवरून उठले आणि त्यांनी भरत गोगावलेंची नॅपकिन नक्कल केली. हे सुरू असतानाच मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे पायऱ्या चढू लागले. पुन्हा विरोधकांना चेव चढला. या कोंबडी चोरांचं करायचं काय अशी आरोळी नितीन देशमुखांनी दिली. विरोधकांचा आवाज वाढला. या गदारोळात चायनीज अशी शेरेबाजी आदित्य ठाकरेंनी केली. संजय शिरसाट सभागृहातून काहीतरी कामासाठी पुन्हा बाहेर आले. विरोधकांच्या नजरेतून ते सुटले नाही. पुन्हा आदित्य ठाकरेंकडून हॉटेल अशी घोषणा दिली गेली. विधिमंडळ परिसरात अतिशय सोबरपणे वागणाऱ्या आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे ज्या भाषेत टीका करतील त्याच भाषेत त्यांना उत्तर मिळेल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही आदित्य ठाकरेंना सामना करावा लागणार आहे. आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार राजकीय पंडितांना अचंबित करणारा होता. कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.